योद्धा न्यूज चॅनल। गुलाल कोणाचा? जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी प्रचाराची रणधुमाळी थांबली, उमेदवारांची धाकधूक वाढली। प्रतिनिधी दत्ता भगत। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला रणधुमाळीचा धुरळा अखेर शांत झाला। प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून आता छुप्या प्रचाराला आणि रात्रीच्या राजकीय गणितांना वेग आला आहे। राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत आता मतदारांच्या मनात काय आहे याची धाकधूक उमेदवारांमध्ये वाढली आहे। नेत्यांच्या तोफा धडाडल्या, आरोपांच्या फैरी झाडल्या। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राज्याचे दिग्गज नेते मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले। सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आणि विकासकामे रखडवल्याचे आरोप करत रान उठवले होते। स्थानिक मुद्द्यांपेक्षा एकमेकांवरील वैयक्तिक टीका आणि पक्षाची ताकद दाखवण्यावरच जास्त भर देण्यात आला। आज शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांनी आपापल्या बालेकिल्ल्यात भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले। गावकी भावकीचे राजकारण टोकाला। जिल्हा परिषदेची निवडणूक ही विधानसभा किंवा लोकसभेपेक्षा वेगळी असते। येथे नात्यागोत्याचे आणि गावकी भावकीचे राजकारण मोठ्या प्रमाणावर चालते। जाहीर प्रचार संपल्यामुळे आता उमेदवारांनी आपला मोर्चा वैयक्तिक गाठीभेटींकडे वळवला आहे। आमचा माणूस आणि हक्काचा कार्यकर्ता अशा गराड्यात आता गुप्त बैठकांचे सत्र सुरू झाले आहे। प्रशासनाची वॉच आणि नाकाबंदी। प्रचार संपल्यानंतरच्या काळात पैशांचा आणि दारूचा मोठ्या प्रमाणावर वापर होण्याची शक्यता असते। हे टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने भरारी पथके तैनात केली आहेत। प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात असून संशयास्पद हालचालींवर ड्रोन आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे। उद्याची रात्र, कत्तलीची रात्र। राजकीय भाषेत प्रचार संपल्यानंतरच्या रात्रीला कत्तलीची रात्र म्हटले जाते। या काळात मतदारांचे मन वळवण्यासाठी साम दाम दंडभेद या नीतीचा वापर केला जातो। त्यामुळे पोलिसांनी ग्रामीण भागात गस्त वाढवली आहे। उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वादावादीचे प्रकार घडू नयेत म्हणून संवेदनशील गावांमध्ये जादा पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे। मतदान कधी आणि कुठे? आजचा दिवस विश्रांतीचा असून उद्या सकाळी 7 वाजेपासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल। ग्रामीण भागातील शाळांमध्ये सोय करण्यात आली आहे। वृद्धांना आणि दिव्यांगांना मतदानासाठी प्राधान्य देण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत। मुख्य लढत: महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि प्रबळ अपक्ष। मतदारांचे लक्ष: रस्ते, पाणी आणि स्थानिक रोजगाराच्या मुद्द्यांवर।